नमस्कार, सुप्रभात मंडळी. तो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील मुंबई गोवा महामार्ग सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आपण पुन्हा एकदा येऊन पोहोचलेलो आहोत आता या मुंबई गोवा महामार्गावरती. आणि मागील अपडेट जी या दिशेला आपण पाहिलं की पोलादपूर साईड नंतर पोलादपूर ते आपण कशेडी घाटाची अपडेट पाहिली होती मागच्या या सिरीजमधील व्हिडिओमध्ये शेवटच्या. आता त्यानंतर आपण येऊन पुन्हा पोहोचलेलो आहोत या मुंबई गोवा महामार्गावरतील सर्वात महत्त्वाचं शहर रत्नागिरी जिल्ह्यातलं, ते म्हणजेच खेड तालुक्यामध्ये किंवा खेड शहराच्या ठिकाणी. आता आजूबाजूला पाहत आहोत की या ठिकाणी संपूर्ण अशा पद्धतीने खेड शहर पाहायला मिळेल. आणि या दिशेला आपल्याला खेडचं रेल्वे स्टेशन पाहायला मिळेल. आणि अशाच पद्धतीनं या ठिकाणी रेल्वे ट्रॅक आपल्याला इकडे पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी वंदे भारत ट्रेन जात आहे हे आपण इथून पाहूया. एक मिनटं. वंदे भारत ट्रेन, यस. कशेडी घाटाच्या खेडपर्यंतचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे. आपण प्रवासही केला असेल. आपण इथून पुढचं काम जे आहे तर ते चिपळूणपर्यंत दाखवणार आहोत, कारण चिपळूणपर्यंत पण काम पूर्ण झालेलं आहे. काही एक दोन ठिकाणी पॅचेसमध्ये काम जे बाकी आहे ते पण पाहणार आहोत. आणि पूर्ण जे की भोसते घाट असेल, परशुराम घाट असेल, याचं काम आपण किंवा याचा व्हिडिओ आपल्याला व्ह्यू या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला जाता जाता एक लाईक जरूर करा, जेणेकरून आपल्याला लाईक केल्यानंतर पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. चला, तर ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत मुंबई कडून गोव्याकडे जाणारी जी साईड आहे, तर अशाच पद्धतीनं या रेल्वे ओव्हरब्रिज या ठिकाणी एक साईडचं काम बाकी आहे. इकडल्या साईडनं वाहतूक चालू आहे. तिकडलं सुद्धा ब्रिजचं काम होणार आहे. हे पण ब्रिजचं काम हे जे आहे तर ते हे बाकी आहे. रेल्वेचा ब्रिज असल्याने या ठिकाणी थोडंसं काम अपूर्ण आहे. तर मंडळी, हे आहे खेड शहरातील खेड रेल्वे स्टेशन. आणि समोर पाहत आहोत चहूबाजूंनी डोंगर रांगेंनी वेढलेले कोकणातील खेड नावाचे हे सुंदर शहर. या दिशेने हा महामार्ग मुंबईवरून येत असून खेड शहरातून वाहणारी ही जगबुडी रिव्हर आणि या नदीवरील या ब्रिजचे काम देखील पूर्ण झालेले पाहायला मिळेल. परंतु आपल्याला या दिशेने न जाता गोव्याच्या दिशेने प्रवास करायचा आहे. खेड शहरामध्ये राईट साईडचे काही ठिकाणी पीक्यूसीचे काम पूर्ण झालेले दिसत असून लेफ्ट साईडचे काम मात्र बाकी असून त्याचबरोबर हा रेल्वे ओव्हरब्रिज याचे काम देखील बाकी आहे. खेड शहराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या शहराला लागूनच भोसते घाट येतो आणि लागलीच आपण भोसते घाटामध्ये प्रवेश करतो. एकंदरीत मंडळी, आपण येऊन पोहोचलेलो आहोत खेडपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती असलेला भोसते गावाच्या हद्दीमध्ये जो आहे भोसते घाट, या भोसते घाटामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. आणि या भोसते घाटातील कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे. हे आपण ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी फ्लाय करून पाहूया. हे आहे भोसते घाटातील सर्वात कठीण यू आकाराचे वळण. आणि याच ठिकाणावरून संपूर्ण खेड शहर एका दृष्टिक्षेपामध्ये पाहायला मिळते. या घाटातील दोन्ही साईडचे काम पूर्ण झालेले पाहायला मिळत असून आता आपण केवळ या घाटातील सुंदर नजारा ड्रोनद्वारे टिपणार आहोत.
तर मंडळी, भोसले घाटातून या दिशेने आपण काही किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर शिवफाटा नावाचं गाव लागतं आणि या ठिकाणी आपल्याला या हद्दीमध्ये टोल प्लाझाची निर्मिती झालेली दिसत आहे पहा. या ठिकाणी टोल प्लाझाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि हा जो टोल प्लाझा आहे सध्याच्याला बंद आहे, कारण काही ठिकाणचं आजूबाजूचं काम बाकी असल्याने या ठिकाणी टोल वसुली सुरू नाही आहे. आणि आपण इथलं कामसुद्धा पाहूया एका दृष्टिक्षेपात ड्रोनच्या माध्यमातून, कारण की काम तसं तर पूर्ण झालेलं आहे, टोल प्लाझा पण रेडी आहे, परंतु घाट समाप्त झाल्यानंतर आपण काम पाहिलेलं नाही. तर इकडं सुरू झाल्यानंतर पुढच्या भागामधलं काम आपण पाहिलेलं नाही आहे. इथून पुढील देखील दोन्ही साईडचे PQC वर्क सुद्धा कंप्लीट झालेले पाहायला मिळेल. पाठीमागनं आपण प्रवास करत दाभीळ नाका किंवा दाभीळ गावाच्या हद्दीमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि पाठीमागं आपण टोल प्लाझाचं काम पाहिलं, तिथून पुढे ड्रोन फ्लाय केला आणि आता इथं डायरेक्टली येऊन पोहोचलेलो आहोत दाभीळ गावाच्या हद्दीमध्ये. इथं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे दोन्ही साईडचं 4 लेनचं आणि सेंटरचं जे डिवायडरचं काम आहे ते सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेलं पाहायला मिळत आहे पहा. आणि वृक्षारोपणाचं काम काही ठिकाणी झालेलं आहे, काही ठिकाणी चालू आहे, हे दिसत आहे आपल्याला. चला तर मग इथून पुढचा प्रवास जो आहे तो कंटिन्यू या दिशेने गोव्याच्या दिशेने करणार आहोत आपण. करत पीर लोटे गावाच्या हद्दीमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणचा पण फ्लायओव्हर पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी मुंबई गोवा महामार्ग सिरीजमध्ये आपण जे व्हिडिओ पाहत आहोत, इथून पुढं जे आहे कोकणामध्ये आपण पाहिलं आहे किंवा पाहणार आहोत की प्रत्येक जो ब्रिज आहे, पूल आहे, पुलाच्या साईडच्या जे वॉल आहेत त्या वॉलला कलरिंग केलेलं आहे साईडने आणि कोकणातील विविध जीवन असेल, राहणीमान किंवा संस्कृती याचं सुंदर असं चित्रीकरण आपल्याला दोन्ही साईडच्या बाजूनं केलेलं पाहायला मिळेल. इकडून दिसणार नाही, परंतु ज्यावेळेस आपण पुढं परशुराम घाटात जाणार आहोत, परशुराम घाटामध्ये पण आपल्याला जी वॉल आहे त्या वॉलवरती पण विविध चित्र रंगवलेले पाहायला मिळत आहेत पहा. पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. आता पीर लोटे गावाच्या हद्दीमधला हा जो आहे वायडॅक ब्रिज आहे याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि तसं पाहता सगळंच काम जसं आपण पाठीमागनं व्हिडिओ पाहिला आहे तिथपासून पूर्ण झालेलं दिसत आहे. आता इथून पुढं काही अंतरावरती परशुराम घाट सुरू होईल, समोर दिसते आपल्याला. आणि या ठिकाणावरून परशुराम घाट सुरू झालेला आहे. जुना मार्ग इकडून जात होता या ठिकाणावरून अशाच पद्धतीने, परंतु नवीन जो मार्ग झालेला आहे अशा पद्धतीने इथून आपल्याला नवीन मार्ग बनवलेला दिसत आहे. परशुराम
मित्रांनो, या घाटातील परशुराम म्हणजे घाटातील जे परशुराम मंदिर आहे इथून पुढे आहे पहा. अशाच पद्धतीने इकडे डावीकडे लेफ्टला रस्ता जातो मंदिराकडे आणि पुढं गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी परशुराम घाटातील ह्या मंदिरामध्ये एक बाण दिसत आहे पहा. परशुराम आणि बाण हे म्हणजे जे काही गणित आहे ते आपल्याला माहीतच असेल. जे परशुरामाचा बाण या ठिकाणी एक सिम्बॉलिक म्हणून त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं दिसत आहे पहा. आणि या ठिकाणाहून आपल्याला सुंदर असा या ठिकाणी नदीचा व्ह्यू पाहायला मिळतोय. तर मंडळी परशुराम घाटातून आपण मंडळी प्रवास करत असताना वशिष्ठी नदी साईडला पाहायला मिळेल आपल्याला आणि समोर चिपळूण शहराचा सुंदर असा नजारा आपल्याला या ठिकाणून पाहायला मिळतोय पहा. आणि वशिष्ठी नदी या गोवा हायवेला मुंबई गोवा हायवेलाच आपल्याला पॅरलल पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला मागे म्हटल्याप्रमाणे की ह्या वॉलवरती आपल्याला हे सुंदर असं पेंटिंग पाहायला मिळत आहे पहा. आणि या ठिकाणी जे दूध काढताना, पाणी आणताना, दळण दळताना, शाळेत जाणारी मुले, शेती काम करणारी, त्याचबरोबर बरंचसं या ठिकाणी सर्व काही जनजीवन जे आहे कोकणातील हे चित्राच्याद्वारे या ठिकाणी रेखाटण्याचा प्रयत्न आहे आणि सुंदर दिसत आहे पहा. रोडची क्वालिटी हे आपण राईड केल्यानंतर लक्षातच येईल. त्यानंतर या ठिकाणी बैलगाडा शर्यत रेखाटली आहे. क्रिकेट खेळणारी मुलं, चक्का खेळणारी मुलं, पोहणारी मुलं, हे सर्व काही या ठिकाणी आपल्याला चित्र रेखाटलेले पाहायला मिळत आहेत पहा. आणि पुढे आपण इथून काय जो व्ह्यू आहे तो घाटाचा ड्रोनद्वारे पाहणार आहोत. चिपळूण शहरानजदीक असलेला हा आहे परशुराम घाट. या घाटातील दोन्ही साईडचे PQC वर्क सुद्धा कंप्लीट झालेले पाहायला मिळेल. तर मंडळी, पेढे गावाच्या हद्दीमध्ये म्हणजे परशुराम घाट समाप्त झाल्यानंतर पुढे आल्यावरती आपल्याला या ठिकाणी राईट साईडचं जे हा जो ब्रिज होता आहे या ठिकाणी, तर राईट साईडचं काम या ठिकाणी बाकी असलेलं पाहायला मिळत आहे. क्युरिंग वगैरे झालेली आहे परंतु फिनिशिंगचं काम बाकी आहे. लेफ्ट साईडनं दोन्ही वाहतूक सुरू असलेली पाहायला मिळत आहे पहा. या ठिकाणी पलीकडल्या बाजूचं जे काम आहे ते प्रगतीपथावर आहे. रेल्वे या ठिकाणाहून पास होत असताना पाहायला मिळते पहा. आपण बऱ्याचशा ठिकाणी कोकण रेल्वे आणि या ठिकाणचा जो कोकण हायवे आहे म्हणजेच मुंबई गोवा हायवे हा पॅरल जाताना पाहायला आपल्याला मिळत आहे पहा. या ठिकाणचं काम पलीकडलं बाकी आहे हे आपण या अपडेटमध्ये पाहू शकतो पहा. रोड म्हणजेच PQCचं काम पूर्ण झालेलं दिसतंय. फक्त अंतिम फिनिशिंगचं लेंड मार्किंगचं काम बाकी आहे. त्यानंतर इथून पुढे जर पाहिलं तर या ठिकाणी पुन्हा परत जे आहे दोन्ही साईडचं काम पूर्ण झालेलं दिसतंय पहा. म्हणजे आपण जवळजवळ आता शहराच्या नजीक आलेलो आहोत. चिपळूण शहराचा जो बायपास, तसं बायपास म्हणता येणार नाही कारण की आजूबाजूनं संपूर्ण चिपळूण शहराची वस्ती आहे. फक्त त्या ठिकाणची जो फ्लायओव्हर होत आहे तर त्याचं काम शहरातलं बाकी आहे. हे आपण आता पुढे पाहणारच आहोत. गोवा येऊन पोचलेलो आहोत चिपळूण शहराच्या ठिकाणी आणि इथं पाहत आहोत कन्स्ट्रक्शन सुरू असल्यामुळे प्रोटेक्शन या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. पुलाचं काम या ठिकाणी, ब्रिजचं काम सुरू आहे पहा.
या ठिकाणी पिलर वगैरे उभे दिसत आहेत. यावरतूनच 4 लेनचा हा मार्ग पुढे जाईल बायपास म्हणून. आपणही पुढे अशाच पद्धतीनं जाऊया की काम कुठपर्यंत झालेलं आहे आणि किती बाकी आहे हे पाहूया. या ठिकाणी पुढे आपल्याला असेच पिलर उभे असलेले पाहायला मिळत आहेत आणि असं वाटतं की गेली कित्येक वर्ष झाले हे पिलर उभे आहेत. याच्यावरती कधी गर्डर येतील, टेस्ट लॅब कधी येईल आणि महामार्ग कधी कंप्लीट होईल. इथून तिथून आपल्याला हे पिलर उभे पाहायला मिळत आहेत पहा. कन्स्ट्रक्शनचं साहित्य या ठिकाणी पडलेलं दिसत आहे, सिमेंट, कॉन्क्रीट, वाळू वगैरे, परंतु कन्स्ट्रक्शन करणारे वर्कर्स या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत, आपल्याला दिसत नाही आहेत. एकंदरीत आपण प्रवास करत आलेलो आहोत खेडपासनं आणि चिपळूण शहरामध्ये आपण या व्हिडिओचं शेवट करत आहोत. आपण या चिपळूण शहराचा जो बायपास आहे याचं काम पाहत आहोत. बरीचशी पिलर, आता किती पिलर आहेत हे काउंट केलेलं नाही आहे. यावरतून हा महामार्ग होणार आहे, परंतु कधी होणार आहे हे आपण सांगू शकत नाही. या ठिकाणापर्यंत आपण पाहिलं की जवळपास महामार्गाचं पाठीमागचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे. फक्त या शहरामध्येच हे जे काम आहे बायपासचं तर एवढं बाकी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर या सिरीजमधील नेक्स्ट व्हिडिओ पण तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक जरूर करा. चला तर मग पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.